की आमचं काही जे म्हणणं होतं ते आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठीकडे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि ह्या डिस्ट्रिक्ट बाबतीत बोलायचं झालं तर साऊथ मुंबईच्या बाबतीमध्ये बिलकुल अरविंद सावंतसाहेब हे ज्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचं आमिष दाखवून ईडी CBI याचा वापर करून एक जबाबदार असताना सुद्धा त्यांनी पूर्णपणे पक्षाची इमानदारी ठेवून मंत्रीपद सोडलं आणि ते पक्षाबरोबर वफादार राहिले. आणि म्हणून पक्षाने त्यांना त्या ठिकाणी तिकीट दिलेलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माध्यमातून. त्यामुळे ते सिटिंग MP आहेत. त्यांच्या बाबतीत दुमत असल्याचं त्यावेळी पण आमचं काही म्हणणं नव्हतं, आजही त्यांच्याबद्दल आमचं काही दुमत नाही. त्यामुळे त्यांच्या आज या मिटिंगमध्ये येऊन मला आनंद याचा वाटला की आज महाविकास आघाडीचे आणि इंडिया अलायन्सचे सगळे घटक पक्ष या ठिकाणी उपस्थित होते. आणि मला असं वाटतं की या माध्यमातून एक चांगला सुरुवात झालेली आहे. आणि अबुदनगरचा विकासाचा प्रश्न असेल, जसं मी सांगितलं की मध्यमवर्गीयापासून उच्चभू वर्गापर्यंत हा मतदारसंघ आहे. खूप डायव्हर्सिटी या मतदारसंघामध्ये भौगोलिक, परंतु या ठिकाणी मागच्या 10 वर्षात ज्या तऱ्हेने त्यांनी काम केलेलं आहे, भाषणं केली आहे संसदेमध्ये, त्यांचं अभ्यासपूर्व भाषण आहे आणि सर्वसामान्याचा कार्यकर्ता असलेला नेता अशी जी त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या इलेक्शनमध्ये ते जिंकतील. उत्तर मध्य आणि उत्तर मुंबईतून आपल्याला असं नाही आहे, असं बिलकुल बिलकुल हे बिलकुल चुकीचं. देवरांनी असं सांगितलंय, त्यांनी एक ट्विट केलंय की उद्धव ठाकरेंनी दक्षिण मध्य मुंबईतनं तुम्हाला उमेदवारी दिली तर खुल्या जागेत दलित उमेदवाराला उमेदवारी दिली तर निवडून येणार नाही अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिल्लीत दिल्याचं ट्विट मिलिंद देवरांनी केलं. ते मला माहीत नाही त्यांना ही सगळी माहिती कुठून आली, पहिली प्रश्न. आणि आता मला वाटतं ते पक्ष सोडून गेलेले आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षाबद्दल बोलावं, आता आमच्या पक्षाबद्दल बोलणं सोडून द्यावं. आरोप आपल्यावरती गंभीर केलेले आहेत. नाही, माझ्यावर आरोप कुठे केलाय त्यांनी, मला केलाय का? आपल्याशी रिलेटेडच आहेत ते. असं आहे की त्यांनी माहिती कुठून घेतली हे तर पहिला मला माहीत नाही की एक्झॅक्टली दिल्लीच्या कुठल्या नेत्याने त्यांना सांगितलं, कारण ते पक्षातून सोडून गेलेले आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षाच्या बाबतीत बोलावं. मला नाही वाटत की कुणी आमच्या दिल्लीच्या नेत्याने त्यांना काही सांगितलं असेल. त्यामुळे त्यांच्याकडे कुठली माहिती आहे हे मला माहीत नाही आहे. त्यांनी कुठल्या माहितीच्या आधारावर जे ट्विट लिहिलेलं आहे. पण मी एवढंच त्यांना सांगू इच्छिते की त्यांनी त्यांच्या पक्षाबद्दल बोलावं. आता ते काँग्रेस पक्षाचे सदस्य नाहीत किंवा काँग्रेस पक्षामध्ये नाहीत. त्यांनी काँग्रेसचा विचार करू नये. काँग्रेसचा विचार करायला आम्ही सगळी मंडळी समर्थ आहोत.